बारामतीच्या राजकारणाकडे अवघ्या देशाचं लक्ष असतं. लोकसभेच्या निवडणुकीनंतर आता बारामती विधानसभेची जोरदार चर्चा सुरू आहे. शरद पवार गटाकडून युगेंद्र पवारांच्या नावाची चर्चा आहे, तर अजित पवार गटाकडून जय पवार निवडणुकीत उतरवण्याचे संकेत खुद्द अजित पवार यांनी दिले. बघूया. बारामतीत भिडणार नवी पिढी. युगेंद्र विरुद्ध जय पवारांमध्ये सामना. बारामतीचा दादा बदलणार. बारामती विधानसभा मतदारसंघात पवारांची नवी पिढी एकमेकांविरोधात उभी ठाकण्याची शक्यता आहे. बारामती विधानसभेत अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार अशी काका पुतण्यात लढत होणार अशी चर्चा रंगलेली असतानाच अजितदादांचा मुलगा जय पवार यांचं नाव समोर आलंय. बारामती विधानसभा मतदारसंघातून जय पवार उमेदवार असण्याची शक्यता निर्माण झाली आहे. स्वतः अजित पवार यांनीच तसे संकेत दिले. त्याच्या संदर्भामध्ये जर आमच्या जनतेचा तसा कल असेल कार्यकर्त्यांचा, तर पार्लमेंटरी बोर्डामध्ये जरूर तोही विचार केला जाईल. युगेंद्र पवार आणि जय पवार दोघांचाही बारामती मतदारसंघात मोठा जनसंपर्क आहे. त्यांच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीवर एक नजर टाकूया. जय पवार हे अजित पवार यांचे पुत्र आहेत. उच्च शिक्षित व्यक्तिमत्व आहे. सध्या सहकारी किंवा खासगी संस्थेवर कोणत्याही पदावर नाहीयेत. बारामती लोकसभेत सुनेत्रा पवारांच्या प्रचारात सक्रिय होते. मागील काही काळापासून बारामतीत जनता दरबार घेत नागरिकांचे प्रश्नही समजून घेत आहेत. युगेंद्र पवार कोण आहेत त्यावर एक नजर टाकूया. शरद पवारांचे नातू, अजित पवार यांचे सख्खे बंधू, श्रीनिवास पवार यांचे पुत्र. फलटण तालुक्यातील शरयू खासगी साखर कारखान्याचं काम पाहतात. विद्याप्रतिष्ठान शैक्षणिक संस्थेचे खजिनदार आहेत. तर अजितदादांनीच बारामती विधानसभा लढवावी अशी मागणी त्यांच्या बारामतीच्या कार्यकर्त्यांनी केली आहे. दादांनीच हे इलेक्शन लढलं पाहिजे. निश्चितपणाने लोकसभेला जरी कुठेतरी नाराजी कार्यकर्त्यांमध्ये किंवा दादांमध्ये थोडीशी मानसिकता थोडीशी वेगळी असेल, तर आमची प्रामाणिक इच्छा आहे की पूर्ण ताकदीनिशी कार्यकर्ता परत एकदा जोमाने काम करेल आणि दादांना निवडून आणणे कामी आम्ही सक्रिय भूमिका घेऊ. दादांच्या मागे पूर्ण युवक वर्ग ठामपणे उभा आहे आणि दादांनी ही विधानसभा लढवावीच. आम्ही युवक वर्ग ठामपणे पूर्णपणे ताकद लावून दादांच्या मागे उभं. दरम्यान बारामतीतून निवडणूक लढण्यात रस नसल्याचं अजित पवार म्हणाले असले तरी बारामतीची जनता त्यांना सोडणारच नाही असा विश्वास राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी व्यक्त केलाय. मुलाखतीमध्ये थेटपणाने दादांनी त्या भावना काय व्यक्त केलेल्या नाहीत. एक, गेल्या 35 वर्षामध्ये बारामतीचा चेहरा मोहरा जो काही बदललेला आहे तो दादांच्यामुळे बदलला आहे. हे सुज्ञ बारामतीकर निश्चितपणाने जाणतात आणि बारामतीची जनता दादांना सोडणार नाही. लोकसभेला बारामती मतदारसंघात सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार नणंद भाऊजाईमध्ये सामना रंगला होता. विधानसभेला आता जर अजित पवार बारामतीतून लढले नाहीत तर युगेंद्र पवार विरुद्ध जय पवारांच्या रूपानं बारामतीत नवी पिढी भिडणार असल्याची शक्यता वर्तवली जाते. अजित पवारांनी पुण्यामध्ये एक वक्तव्य केलंय आणि ते म्हणजे जय पवार यांच्या विधानसभेच्या निवडणुकीचे संकेत दिल्यामुळे बारामतीतल्या विधानसभेच्या राजकारणानं यू टर्न घेतलाय. त्यामुळे सख्खे चुलत बंधू म्हणजेच युगेंद्र पवार विरुद्ध जय पवार अशी लढाई बारामतीत विधानसभेला पाहायला मिळू शकते. जावेद मुलानी, G24 तास, बारामती.